मी तो नंतर घेतो. मला पहिल्यांदा जे मांडायचे ते मांडू द्या. पाण्याची पाणी ओपन करूया. बर, सुरुवात. शांतता प्लीज. पहिल्यांदा लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पाडतील अशी परिस्थिती आहे. या निवडणुकीच्या दरम्यान मुद्द्याचं राजकारण झालं पाहिजे या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचा आग्रह होता की बीजेपीचं गव्हर्नमेंट आपण घालवणार असे आपली सगळ्यांची मनशा जरी असली आणि उद्या आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तर पुढचा आपला कार्यक्रम काय या संदर्भातली चर्चा आणि म्हणून आम्ही असणारा काही मसुदा, इम्पॉर्टंट मसुदा जो आहे तो त्या बैठकीमध्ये सादर केला. त्या बैठकीमध्ये आता निर्णय होईल आणि त्यानंतर पुढच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात होते. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा मी त्या ठिकाणी मानतो तो म्हणजे कापसाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. दोन दृष्टिकोनातून आपण असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. एक की फॉरेन एक्सचेंज अर्निंग भारताला कापसातून आज 1,20,502 कोटीचं उत्पन्न आहे. म्हणजे 30% जे फॉरेन एक्सचेंज अर्निंग आहे त्याच्यापैकी आहे. आणि दुसऱ्या बाजूस 60 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी कामाला आहेत अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला आज कापसाच्या संदर्भात चायना एक वरती आहे अशी परिस्थिती आहे. जगभरातून एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे की चायनाचा असणारा जे फायनान्शियल क्लाउड इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नेशनवरती आहे त्याला कमी करण्याचा विचार चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या संदर्भात सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड या स्वरूपाचा असणारा प्रॉडक्ट भारतामध्ये किती होते किती होत नाही याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधले जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत अशी परिस्थिती आहे. टोटल इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्स्टाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली 6 लाख कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. भारताने याच्यापैकी 1 लाख कोटीचा व्यवहार सुद्धा असणारा भारतामध्ये आणला
तर एम्प्लॉयमेंट हे जे 60 लाखाचं आज जे आहे हे 1,20,00,000 म्हणजे डबल होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यासाठी ही इंडस्ट्री वाढवायची असेल आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजळ ही आपल्याला आणायची असेल तर कापूस उत्पादक हा जो फॅक्टर आहे आणि तो शेतकरी हा फॅक्टर आहे, तर याला सांभाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आज आपल्याला असं दिसतंय की कापसाचं सेक्टर जे आहे हे दरवर्षी श्रिंक होतंय, कमी कमी होत चाललेला आहे आणि तो सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळतोय अशी परिस्थिती आहे. तेव्हा हा शेतकरी कापसावरतीच आधारित असला पाहिजे किंवा कापसाचं पीक त्यांनी घेतलं पाहिजे. यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला इन्सेंटिव्ह आज नाही अशी परिस्थिती आहे. बिगेस्ट एक्सपोर्ट अर्नर असताना सुद्धा त्याला नाही. पण त्याच्याच बाजूस आपण असणारा बघितलं तर याच्यापेक्षा अर्धा व्यवहार हा सुरतमधला डायमंड मर्चंटमधला आहे. म्हणजे तो असणारा 50 ते 60 हजार कोटी ज्याला आपल्याला म्हणता येईल व्यवहार होत असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिल्या जातात. याचं कारण की तो व्यवहार सस्टेनेबल व्हावा म्हणून. आम्ही असणारा त्या ठिकाणी हे मानतोय की जे कापूस पीक ज्याला म्हणता येईल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये 1,20,502 कोटी येतो, इथे शासनाने मदत केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही शासनाला प्रपोजल करतोय. शासनाने नाही केलं तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर हे आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पेजवरती आपण गेलात तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत बारा कोटी क्विंटल हा असणारा कापूस होतो महाराष्ट्रामध्ये. आम्ही असणारा त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असणारा 500 रुपये प्रति क्विंटल हे पणन महासंघ असताना बोनस म्हणून दिल्या जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने. तीच पद्धत इथे असणारा पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी. शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असणारा करणार आहोत. बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय. सस्टेन करणं माझ्या अंदाजानं 6,000 कोटी हे जर आपण पाहिलं तर हे 3% 1 लाख म्हणजे 6% होतात. 1 लाख कोटीच्या आसपास हे करणं आणि डायमंडचं 50,000 कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना 12,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे. हे अर्धच आहे आणि म्हणून त्याला असणारं त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा ह्या कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यावहारिक भाग आहे तो व्यावहारिक भाग या ठिकाणी की पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाही तशी असणारी परिस्थिती आहे. आणि आत्ता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी EGS महाराष्ट्रातलं नरेगा हे महात्मा गांधी योजना ती वेगळी, पण महाराष्ट्रातली असणारी EGS जी आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय. त्याचाही टॅक्स हा नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहेत तो सगळेजण भारतात आहेत. तो वर्षाला 32,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असं सुचवतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही
आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही. जो कापूस वेचणारा आहे त्याचं रेकॉर्ड केल्या जाईल बीडीओकडे आणि ईजीएसच्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे, पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की 1 किलो पाठीमागे 1 किलो असेल, क्विंटल असेल, त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला आम्ही असणारा 5 रुपये शासनाकडून ईजीएसमधनं सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असणारं देण्याचं आम्ही असणारा प्रस्ताव त्या ठिकाणी करतो. कापूस हा दिवसेंदिवस आम्ही जे बघतो आहोत तो कमी कमी होत चाललेला आहे आणि भारतातलं 30% फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधनं आणि टेक्स्टाईलमधनं आहे. ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंजवरती वर्ल्ड बँकवरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे. आणि मी दुसरं जसं म्हणालो की टेक्स्टाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली $6 ट्रिलियन असणारी ही इंडस्ट्री आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण असणारं ॲटलिस्ट 30% ती भारतामध्ये यायला तयार आहे. आणण्याचा काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही. जे काही चायनाचं इंटरनॅशनल क्लाउड झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत, त्यातून ते असणारा युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले आहेत. त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असणारं वाटतंय आणि म्हणून स्वतःचं असणारं बाईंग सेंटर टेक्स्टाईलमधलं जे आहे, कॉटनमधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत. इंडिया त्याचं असणारं डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणारं त्या ठिकाणी वाढवली आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतोय तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असणारा हा मसुदा पाठवणार आहोत मी जसं म्हणालो. आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या जी आघाडी आहे त्या आघाडीमधला असणारं सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझा निवेदन संपलेलं आहे. 500 रुपये बोनस जो आहे 500 रुपये बोनस तो इनफ आहे का? जे शेतकरी चळवळीतले लोक आहेत ते 10 ते 12,000 रुपये क्विंटल मागणी करतात आणि भाव आता एमएसपी खूपच कमी आहे. तर त्या तुलनेत हे रिजनेबल वाटतंय का 500 रुपये बोनस? मी तुम्हाला असं आम्ही त्याच्यामधलं असणारं जे नाही आहे, शेतकरी संघटना काय मागते काय मागत नाही याच्यामध्ये मी जात नाही. परंतु आजच्या स्थितीमध्ये सस्टेनेबल करण्यासाठी ज्याची गरज आहे ती आम्ही असणारं केलंय. राहिला कापसाच्या प्राईसचा प्रश्न जो आहे तो प्राईसचा प्रश्न आम्ही सत्तेवरती आल्यानंतर सोडवणार. प्राईसच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काय द्यायचं जे आहे त्याची आम्ही मांडणी केलेली आहे. सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय. हा लोक शेतकऱ्यांनी आता आम्ही सरळ म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही ह्याचं सगळं नॅरेटिव्ह बदलून देऊ तुम्हाला. कारण का आमचा असणारं ट्रेडरचं गव्हर्नमेंट राहणार नाही. कॉटनच्या कापसाला जास्त महत्व होतं भारताचा, पण कॉटनचा कापूस तयार होत नाही आहे. त्याच्यावर काय सरकार करणार आहे? मी आता मांडलं आपल्यासमोर त्या ठिकाणी काय करणार आहोत आम्ही ते. हा जो मुद्दा तुम्ही मांडलाय कापसाचा, हा मुद्दा महाविकास आघाडीची तुमची जी बैठक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मांडलेला आहे. ते सगळ्या पक्षांचं एकमत झालंय का या मुद्द्यावरती की निवडणुकांना समोर जाताना हा मुद्दा समोर घेऊन जाता आणि सत्तेमध्ये आल्यानंतर कापसाला भाव द्यायचा? ते म्हणून मी जे आग्रह धरला होता त्या पहिल्या बैठकीमध्ये वंचितच्या वतीने किंवा आम्ही नुसतं शीट शेअरिंग आणि मोदी हटवा ह्याच्यामधला आमचा असणारा इंटरेस्ट फार कमी आहे. इथे आपला असणारा मसुदा जर रेडी असेल
आणि तो आपण करणार असू तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते आपला मिनिमम कशावरती अंडरस्टँडिंग होतंय याचा असणारा मसुदा तयार करायचा आहे आणि तो प्रत्येक पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी सबमिट करून पुढच्या कमिटीच्या बैठकीपर्यंत तो अजेंडा येऊन मान्यता झाला की सेकंड फेजमध्ये मग असणारा सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा होईल. बाळासाहेब माझा एक प्रश्न आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे तुम्हाला एक पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यात हा उल्लेख केला होता की आगामी निवडणूक झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर ही शेवटची निवडणूक ठरेल. तुमचं या पत्राविषयी काय मत आहे? माझे हे संपू द्या मग मी येतो. बाळासाहेब, तुमची नागपूरला पत्रकार परिषद आहे, परंतु या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे जे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बाजूला सारलेलं आहे, तुम्ही त्यांना सन्मान नाही हे दिला. प्रश्न असं आहे, ही महाराष्ट्राची बैठक आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते माझ्याबरोबर आहेत. ही जिल्ह्याची पत्रकार परिषद असते, त्यावेळेस आम्ही ते प्रोटोकॉल करून बसतो त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणालात की हा मोदी हटावा हा मुद्दा नंतरचा आहे, पण विरोधी पक्ष आपण पाहिलं असेल तर वातावरण निर्मिती करतात आहे की सगळ्यांनी ज्यांना मोदींना हटवायचं त्यांनी एकत्र यावं, तर मग तोच मुद्दा घेऊन समोर जातील, बाकीचे मुद्दे घेणार आहेत का? एकमत होईल असं वाटतं का तुम्हाला? 77 मध्ये एकजूट झाली आणि त्याच्यानंतर ती फुटली. 77चा सुद्धा असणारा तोही काळ मी बघितलेला आहे. त्यावेळेस असं होतं की लोकशाही इस्टॅब्लिश करणं याच्यापुरती मर्यादित होती. ती लोकशाही एकदा इस्टॅब्लिश झाली 77 साली इंदिरा गांधी आणि काँग्रेसला पाडल्यानंतर, त्याच्यानंतर मग प्रश्न आला की कॉमन अजेंडा करा. आणि त्या कॉमन अजेंड्यावरनं एवढे डिफरन्सेस होते की ते फुटल्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग, म्हणजे वेगवेगळं जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तो अनुभव गाठीशी आहे किंवा याही आघाडीचं ते होऊ नये या दृष्टीने बीजेपी RSSचं गव्हर्नमेंट आपल्याला घालवायचं आहे. पण उद्या गेलं आणि आपण बसलो तर 77ची पुन्हा परिस्थिती होऊ नये याचीच फक्त मी दक्षता घेतोय. अजेंडा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही मुद्दा मांडला, पण इतरही उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय नेमका मसुदा प्लॅनिंग भविष्यात? ते आम्ही असणाऱ्या एक नॅशनल क्रॉप आणि इथल्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय याच्याशी संबंधित आहे. त्याच्यातला असणारा एक क्रॉप आम्ही असणारा घेतला आणि तो लोकांसमोर मांडलेला आहे. उरलेल्या शेतकऱ्यांच्या जो पीक हे आहे तिथे जे आम्ही असणारा समितीच्या मसुद्यामध्ये आम्ही असणारं जे लिहिलेलं आहे ते म्हणजे की APMC हा जो कायदा आहे, या APMCच्या कायद्यामध्ये आम्ही 2 दुरुस्त्या सजेस्ट केलेल्या आहेत. एक दुरुस्ती डायरेक्टरच्या संदर्भातली आहे आणि दुसरी दुरुस्ती ट्रेडर जो रजिस्टर आहे त्याच्या संदर्भातली आहे. त्या दुरुस्त्या आम्ही अशा त्या ठिकाणी हे करायला बघतोय की जे डायरेक्टर बोर्ड आहे APMCचं ते त्यांचा प्रत्येकाचा असणारा एक एरिया असतो. त्यांच्या एरियामध्ये हमी भावापेक्षा कमी ह्याच्याने व्यापार झाला असेल, खरेदी झाली असेल आणि त्यांनी थांबवण्याचा किंवा त्याचा माल विकत घेण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्याला गुन्हेगार म्हणून ठरवण्यात यावं आणि गुन्हेगारी शिक्षा त्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. हा एक बदल आम्ही असणारा त्या ठिकाणी सुचवतोय. आणि दुसरा बदल ट्रेडरच्या संदर्भातला आहे. त्यांनी जर हमी भावापेक्षा कमी ह्याच्यामध्ये माल विकत गेला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा ही आम्ही प्रपोज केलेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये. आम्हाला असं वाटतंय की इथे केंद्र शासन जे हमी भाव देते त्याची अंमलबजावणी करायची असेल
तर या 2 दुरुस्त्या एपीएमसीच्या कायद्यामध्ये केल्या तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. सर, हे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला आहे तो फक्त हा एकच विषय आहे का आणखी काही आणि आणखीन बरेच आहेत. आम्ही एकंदरीत असं 31 विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. 31 सर आपण म्हणजे म्हटलं होतं 5 रुपये विषय असतील असं गृहीत धरायचं. मॅनिफेस्टोमध्ये किती विषय असतील? अजून त्याच्यामध्ये येतील ना. इतर घटक पक्षांनी सादर केले. ते इतर घटक पक्ष सादर करतील. आम्ही जे कमिटीला सादर केलं त्याचं मी म्हणतोय की आम्ही 31 मुद्द्यांचा मसुदा सादर केलेला आहे. सर आपण जे समजू शकतो की आपण 5 रुपये पर किलो आपण म्हटलं आहे प्लकिंगसाठी जे कास्तकाराला आपण देणार आहे तर 5,000 रुपये क्विंटल आपण धरू शकतो त्याला की एमएसपीच्या व्यतिरिक्त हे आपल्याला हे एमएसपीच्या व्यतिरिक्त आहे. दिस विल बी महाराष्ट्र गव्हर्नमेंट. येस जर आम्ही आलो तर, नाही तर उद्या केंद्र शासनानं आलं तर केंद्र शासनामध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन करू. सर हे जे 31 विषय दिले आहेत काँग्रेसचं नेहमी राहिलेलं आहे की उद्या आघाडी झाली नाही तर ते तुमच्यावर आरोप लावून वेगळे होऊन जातील. तर ह्या 31च्या विषयाबद्दल 31ही विषय कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये मान्य झाले तरच आघाडी होईल असा काही असं काही नाहीये. मिनिमम अंडरस्टँडिंग हे आपलं सगळ्यांचं झालं पाहिजे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग मिनिमम अंडरस्टँडिंग होणार नाही असं गृहीत धरून चालू आपण कुठकुठल्या टोकांमध्ये आहोत त्या इश्यूवरती याची क्लॅरिटी एकत्र येणाऱ्या पक्षाला असली पाहिजे. जर ती क्लॅरिटी नसेल तर मग आपण आघाडीमध्ये हा इश्यू किती रेटायचा नाही त्याच्या मर्यादा तुम्हाला लक्षात येतात. सर, अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये मी नंतर येतो, हे पहिल्यांदा संपवतो. सर एक प्रश्न आहे. आघाडी समजा झाली तुमची तर तुमचं नागपूरच्या सीटसाठी आग्रह राहणार आहे का वंचित आघाडी? मी तुम्हाला म्हटलं पहिल्यांदा आमचा असणारा हा कार्यक्रम होईल. सेकंड फेजमध्ये सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा सुरुवात होईल. फायनल किती सीटवर आपलं कॉम्प्रोमाइज करणार आहे? सीट शेअरिंगची चर्चा अजून सुरुवात झालेली नाही. 12 डिमांड केली आहे, कॉम्प्रोमाइज कितीवर करणार? आम्ही कोणावरती ही काहीही डिमांड केलेली नाही. ते टीव्ही चॅनलवाल्यांचं फिक्शन ऑफ इमॅजिनेशन असं एक नाटक आहे त्याच्यातलं आहे ते. 12-12चा फॉर्म्युला दिलाय सर. किंवा चर्चा होत नव्हती त्यावेळेस आम्ही दिलेला फॉर्म्युला आहे तो. मग त्या फॉर्म्युला बदल झाला. राष्ट्रवादी चिन्ह पण गेलेलं आहे बाळासाहेब. त्यांचं शरद पवार गटात शरद पवारांचं चिन्ह आणि पक्ष पण गेलेलं अजित पवार गटांना मिळालेलं आहे म्हणजे त्यांचं झालेलं आहे. तर तुम्ही 12-12 बोलले होते आता यांच्याकडे काहीच नाही एकीकडे. ठीक आहे. शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेलंय. शरद पवार तिथे आहेत तिथेच आहेत ना. पण आपण पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तर आता शिवसेना गट उरलेला आहे आणि राष्ट्रवादीचा गट उरलेला आहे. तर कसं डिस्ट्रीब्युशन होणार आहे? तुम्ही पण आता त्याच्यामध्ये आता तर ते 2 गट आहे आणि मग काँग्रेस आहे आणि वंचित आहे. तो कसं होणार आहे त्याच्यामध्ये? वरचढ कोण असेल? ते वरचढ माझ्या अंदाजानं कोणी असेल कोणी नसेल हा या ह्याच्यामध्ये मी जात नाही. पण आघाडीमध्ये ती चर्चा जोपर्यंत सीट शेअरिंगची चर्चा जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत वर्चस्व कोणाचे होईल हे आपल्याला आत्ता काही सांगता येणार नाहीये. पण कालचा जो निर्णय आला त्याचा किती प्रभाव पडेल निवडणुकांमध्ये? आता निवडणुका त्याच्यावर आधी हा निर्णय झालेला शरद पवारच्या बाबतीतल्या पक्षातला तर किती प्रभाव पडेल? तो माझ्यांदा एनसीपी पुरता मर्यादित आहे. तो त्याच्या बाहेर नाही आहे. एनसीपी पार्टी पुरता मर्यादित आहे की सिम्बॉल आणि पार्टी ही असं अजित पवारांबरोबर गेली. जो मास जायचा होता तो गेला आणि जो मास शरद पवारांबरोबर राहायचा होता तो शरद पवारांबरोबर आहे. त्याच्यामुळे ती क्लॅरिटी सगळ्यांनाच आहे तिथे. देशामध्ये आता ईव्हीएमच्या संदर्भात जनांदोलन सुरू झालं आहे. वर्ग युवा सर्वांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत दिलेलं आहे. तुमची यावरती तुमच्या पक्षाची यावरती भूमिका काय आणि तुम्ही आग्रही राहाल का याच्या संदर्भात? ते माझ्या अंदाजानं तुम्ही वाचत नाही म्हणून असताना ईव्हीएमच्या संदर्भातली असणारी मागच्या 5 वर्ष कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे आणि आता जेव्हा कुठे
ते मी प्रूव्ह करेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, तेव्हा एव्हरीबडी हॅज जम्प. मी सगळ्यांचं वेलकम करतोय या लढ्यामध्ये. आणि त्यांनी कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोघांवरती असणारं प्रेशर टाकावं की ईव्हीएम जसं काउंटिंग होतं तशाच प्रमाणे व्हीव्हीपॅट जे आहे तेही काउंटिंग झालं पाहिजे. हे दोन्ही त्यांनी असणारं मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. बाळासाहेब, माझा एक प्रश्न आहे. प्रकाश शेट्टी यांनी एक पक्षाची स्थापना केली आणि तुम्हाला सोबत येण्याची ऑफरही दिली आहे, त्याबद्दल तुमचं काय? ते त्यांच्या महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो. त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं. आता माझ्या अंदाजानं त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे. ते असणारा छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात आहेत. तेव्हा बीजेपीमध्ये राहून छगन भुजबळ याच्यामध्ये कसे राहणार हे आम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल आणि मगच आम्ही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये. समजा जर वंचितचं जर याच्यामध्ये महाविकास आघाडीसोबत जमलं नाही तर मग प्रकाश शेंडेचा एक पर्याय तुमच्यासमोर राहील का? नाही, कळलं नाही मला. महाविकास आघाडीसोबत जर वंचितचं बरोबर जुळलं नाही तर मग प्रकाश शेंडेच्या सोबत जाण्याचा पर्याय राहील का तुमच्यासमोर? नाही, प्रकाश शेंडेंनाच मग आम्ही ह्याच्यामध्ये घेऊ ना आघाडीमध्ये. सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला जर सत्तेत आले, म्हणजे महाराष्ट्रासंदर्भातच बोलू, सत्तेत आलेत आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री पदाचा ऑफर आला, तुमचा काय? मी ही पदं बरेच वेळा आली आणि बरेच वेळा नाकारलेली आहे. मला असं रस्त्यावरती जगणं हे मला आवडतं. त्या कैदीमध्ये जगणं मला आवडत नाही. म्हणजे ऑफर आली तर ठुकरावलं? मी तर अगोदरपासून ठोकरवत आलो. आता थोडी आहे नवीन. ओके, चलो चालो. अच्छा, हिंदी एक मिनिट, प्लीज बसा. बाळासाहेब, प्रश्नाचं उत्तर नाही कळलं. संवैधानिक लोकशाही देशामध्ये इतकं गंभीर पत्र तुम्हाला पाठवलं की ही शेवटची निवडणूक असेल जर आघाडी. कोणी पाठवलं पत्र? महाविकासने पहिलं पत्र जे पाठवलं त्याच्यामध्ये हे झुंडशाही आहे मोदीची. आता त्यांनी त्यांचं मनोगत लिहिलं. ज्यांनी पत्र लिहिलं त्यांना जे वाटतंय त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. आता व्यक्त केल्यानंतर एक पथ्य पाळलं पाहिजे असं मला वाटतंय. ते म्हणजे की कुठलाही इश्यू न करता एकत्र राहिलं पाहिजे, एवढं फक्त त्यांनी पाळावं. हा, भाषा हा शोधील सर. शेवटची निवडणूक म्हणजे फार गंभीर आहे. शेवटची निवडणूक भारतासारख्या देशामध्ये असे इतर सगळ्या पक्षांना अशी तसं ज्यांना वाटते त्यांनी व्यक्त केले. त्यांची भाषा हार्श असेल पण ती प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचं आपलं स्वतःचं असणारं एक अॅनालिसिस असतं. त्या पत्राशी सहमत आहात का बाळासाहेब की शेवटची निवडणूक असेल तर पुन्हा मोदी सरकार आली? इथे जर आरागात माजवायची असेल तर मग शेवटची निवडणूक. बात देश में जो है कपास और टेक्सटाइल की इंडस्ट्री जो है ये करीब 1,20,000 करोड़ फॉरेन एक्सचेंज सरकार को मिलता है और लगभग 60 लाख लोग जो है वो कपास की इंडस्ट्री पर डिपेंड है अपना परिवार चलाने के लिए. लेकिन केंद्र और राज्य सरकार दोनों जो है
कपास को जितना तवज्जो देना चाहिए उतना तवज्जो नहीं दे रही है, जितना महत्व देना चाहिए उतना महत्व सरकार नहीं दे रही है। और ये है पिछले 5 साल के हेक्टर में कपास की कितनी लागत हुई, अगर हम लोग इसको देखें तो 5 या 6% से कपास की लागत जो है वो कम हो चुकी है और किसान जो है वो कपास के बजाय दूसरे क्रॉप के ऊपर मोड़ रहा है, जो मैं समझता हूं कि भारत सरकार के लिए एक चिंता की बात वहां पर होनी चाहिए। 30% ऑफ फॉरेन एक्सचेंज अर्निंग जो है वो कपास से आता है और इसलिए जिस तरह डायमंड इंडस्ट्री को जो है सरकार प्रोटेक्शन देती है, उसी तरह से मैं ये कहूंगा कि संवैधानिक सरकार की जिम्मेदारी है कि वो कपास को प्रोटेक्शन दे। और इस वजह से हम लोग ये कह रहे हैं कि भैया प्राइस सेक्टर जो है वो केंद्र सरकार फिक्स करेगी, मिनिमम सपोर्ट प्राइस, लेकिन हम लोग ये प्रपोज कर रहे हैं कि 500 प्रति क्विंटल जो है वो किसानों को बोनस के रूप में देना चाहिए। महाराष्ट्र की ही बात करूं हम लोग तो 12 लाख क्विंटल जो है कपास उत्पादित होता है। 500 रुपए पर क्विंटल के हिसाब से 6,500 जो है वो सरकार पर अतिरिक्त बोझा होगा, ऐसा मैं मानता हूं। और साथ ही साथ जो कॉटन पिकर है, लेबरर है, किसान जो है उतना मुआवजा न देने की वजह से कॉटन पिकिंग जो है वो 70% ही होता है और 30% वेस्ट जा रहा है, ऐसी परिस्थिति है। ऐसे हालत में हम लोग ये कह रहे हैं कि सेंट्रल की नरेगा की स्कीम है, एमआरजीएस की स्कीम है और महाराष्ट्र में ईजीएस की स्कीम है। महाराष्ट्र स्टेट अगर ईजीएस के स्कीम से अगर 5 रुपया जो है वो पिकिंग के हिसाब से अगर काश्तकारों को देता है तो मैं समझता हूं कि ये जो 30% वेस्ट जा रहा है इसको हम लोग रुका सकते हैं और एक नई इंडस्ट्री यहाँ पे शुरुआत हो सकती। मैं अगर कपास की अंतर्राष्ट्रीय बात कहूं तो 1 नंबर पर चाइना है, दूसरे नंबर पर अमेरिका है, तीसरे नंबर पर भारत है, ऐसी परिस्थिति है। लेकिन चाइना और भारत में काफी बड़ा अंतर है, ऐसी परिस्थिति है। दुनिया जो है चाइना का जो फाइनेंशियल क्लाउड बन चुका है और फाइनेंशियल क्लाउड की वजह से उनका दूसरा डिपार्टमेंट भी जो एक्सरसाइज कर रहा है उससे छुटकारा चाह रहे हैं और इसलिए कॉटन परचेस जो है, कॉटन के जो फिनिश प्रोडक्ट जो है वो चाइना से ना लेते हुए अगली जगह अलग मार्केट ढूंढने की उनकी कोशिश है। सरकार अगर कपास को सपोर्ट करती है तो मैं ये समझता हूं कि जो 60 लाख डायरेक्ट एम्प्लॉयमेंट है वो 5 साल में 1 करोड़ 20 लाख वहां पर हो सकते हैं और ये जो अर्निंग है 1,20,000 करोड़ जो है वो 2 लाख करोड़ तक हो सकती है, क्योंकि ये इंटरनेशनल नेशंस जो है उनकी मंशा है कि हमको चाइना से मार्केट शिफ्ट करना है। मैं समझता हूं कि सरकार ने इसका बेनिफिट लेना चाहिए और सरकार के सामने हमने प्रपोजल रखा है। अगर सरकार इस प्रपोजल को नहीं स्वीकारती है तो हम अगर सरकार में आए तो इस प्रपोजल को लागू करेंगे और कपास की जो इंडस्ट्री है इसको प्रोटेक्ट करेंगे, यह हम लोग ऐलान करते हैं। उत्तराखंड में यूनिफॉर्म सिविल कोड लागू किया गया है, जल्द ही पूरे देश में बीजेपी से लागू करने वाली है। आप किस तरह से देखते हैं, ये अच्छा है या बुरा है? देखिए, आर्टिकल 25 एंड 26 आपको रिलीजियस फ्रीडम देती है और रिलीजियसली आप अपनी लाइफ गुजार सकते हो।
कंडीशन सिर्फ एक ही है कि वो किसी भी फंडामेंटल राइट से कॉन्फ्लिक्ट ना हो, ऐसी एक परिस्थिति है। ये अगर कॉमन सिविल कोड लाते हैं तो मेरे ख्याल से उसका प्रारूप देखना होगा कि उसका प्रारूप क्या है। अगर सरकार अगर ये कहना चाहते हो कि सरकार कॉमन सिविल कोड थोप सकती है तो इनको पूरा संविधान जब तक बदलते नहीं तब तक ये थोप नहीं सकते। सिर्फ ये होगा कि आपको आपके पर्सनल लॉ है, शायद पर्सनल लॉज है, उसके मुताबिक आपको जिंदगी गुजारना है या ये कॉमन सिविल कोड के मुताबिक आपको जिंदगी गुजारना है। तो ये दोनों इशू जो है मैं समझता हूं क्लैरिटी है लोगों में, अभी पहला था नहीं लेकिन अभी लोगों में क्लैरिटी है। जिनको कॉमन सिविल कोड मानना है वो कॉमन सिविल कोड मानेंगे, जिनको कॉमन सिविल कोड मानना नहीं है वो अपने पर्सनल लॉ के मुताबिक यहां पर चलेगा। और मैंने जैसे कहा कि ये अधिकार जो है आर्टिकल 25 और 26 के माध्यम से जो है वो सरकार वो हर इंसान को यहाँ पर अधिकार दिया हुआ है। सर, शेड्यूल कास्ट के रिजर्वेशन में क्लासिफिकेशन होना चाहिए, इसके ऊपर सुप्रीम कोर्ट में हियरिंग चल रही है, इसके ऊपर आपके पक्ष का और आपका क्या कहना है? देखिए, इसमें क्लासिफिकेशन किस ग्राउंड क्लासिफिकेशन जो है, इस क्लासिफिकेशन की जरूरत है ऐसा मैं मानता हूं, लेकिन इस क्लासिफिकेशन का मुद्दा क्या हो? जो सबकास्ट है उसके मुताबिक मतलब जो चंद्रबाबू नायडू के वक्त हुआ था वो अनकॉन्स्टिट्यूशनल था, क्योंकि सबकास्ट जो है उसके आधार पर हुआ था। लेकिन दूसरा और कोई आधार हो, ये मेरे ख्याल से सुप्रीम कोर्ट ने राज्यों को कहना चाहिए कि भाई आप नए आधार हमारे सामने ले आइए कि आप किस तरह से इसको करना चाह रहे हैं, और फिर उसको संवैधानिक तौर से जांच करनी चाहिए कि ये कॉन्स्टिट्यूशनल है या अनकॉन्स्टिट्यूशनल है। क्योंकि जात विरहीन सोसाइटी बनाना ये संविधान का मूल सिद्धांत है, और ये मूल सिद्धांत को आप अगर कहोगे कि नहीं हम सबका सुप्रीम कोर्ट मान्य करती है और उस पर कानून बनाती है, तो ये जजमेंट पूरा संविधान के खिलाफ है। अजीत पवार को एनसीपी पार्टी दे दी गई है, चुनाव आयोग ने जो फैसला दिया किससे कितना सहमत है, कितना सही मानते हैं? देखिए, मैं इस बात से पूरी तरह से कि उद्धव ठाकरे ने भी और एनसीपी ने भी वो जो सेक्शन 15 ऑफ द सिंबल्स डिस्ट्रीब्यूशन एक्ट है 1967, उसकी वैधता जो है कोर्ट के सामने ले आनी चाहिए। वो जब तक नहीं आते तब तक एक सुप्रीम कोर्ट का पुराना निर्णय है इंदिरा गांधी के वक्त सादिक अली वर्सेस कांग्रेस पार्टी, जिसमें उन्होंने कहा है कि इलेक्शन मतलब उस वक्त जो है पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर्ड नहीं थी। ये जो पॉलिटिकल पार्टी रजिस्ट्रेशन करने का जो क्लॉज है वो 87-89 में आ गया है, और उसके बाद फिर रजिस्ट्रेशन हुआ है। पहला जो था वो पॉलिटिकल पार्टी जो है वो किसी के यहाँ रजिस्टर्ड नहीं होती थी। इलेक्शन कमीशन कहते तुम्हारा नाम यहाँ पे रजिस्टर्ड करो, और इसलिए सादिक अली के जजमेंट में ये कहा कि इस पर कोई कानून नहीं है, इसलिए इलेक्शन कमीशन ही इसको देखे। वही एक निर्णय है कि जिस पर शिवसेना का भी निर्णय पर आधार है और एनसीपी के निर्णय पर आधार है। जब पार्लियामेंट ने कहा है कि भैया पॉलिटिकल पार्टी आप रजिस्टर करो, और उसमें अगर झगड़े होते हैं तो वो सिविल झगड़े हो गए, और वो सिविल झगड़े अगर हो गए तो सिविल कोर्ट को अधिकार है, इलेक्शन कमीशन को नहीं। सीधी बात है। महाविकास आघाड़ी छोड़ के नीतीश कुमार आज प्रधानमंत्री, इंडिया एक आघाड़ी छोड़ के नीतीश कुमार आज पीएम से मिल रहे हैं। मुझे मालूम, देखिए मैं उसका कोई हिस्सा नहीं था, इसलिए मैं उसका कोई जवाब नहीं। एक चर्चा चल रही है कि मायावती जल्दी एनडीए में शामिल हो सकती है, सीट को लेकर बातचीत भी चल रही है। मुझे जानकारी नहीं। चलो, थँक्यू सगळ्यांना जेवणाचं लंच